मी संविधान चौकामध्ये आहे। आज आपण बघतो आहे की नागपुरात देखील CJPचा प्रोटेस्ट सुरू आहे आणि जे प्रशांत मिश्रा आहेत हे अमेरिकेमध्ये बिझनेसमॅन आहे आणि जो प्रोटेस्ट आपल्या भारतामध्ये चालू आहे त्याच्यासाठी ते दिल्लीच्या जंतर मंतरवर गेले होते आणि तिथे ज्या दिवशी लाठीचार्ज झाला यांच्यावर देखील हल्ला झाला होता। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज नागपुरात देखील ते प्रोटेस्टमध्ये आलेले आहेत। काय सांगाल, त्या दिवशीची परिस्थिती काय होती आणि काय एक सांगाल, काय आता नेमकी भूमिका आहे? शनिवारी सकाळी सोनम सरांना उचलून नेलं त्यांनी, ते आपण टी व्हीमध्ये बघितलंच असेल। त्या दिवशी पण खूप मारहाण झाली आणि त्यानंतर सोमवारी संसद चलोमध्ये जवळपास 8 लाख तरुण तरुणी तिथं दिल्लीमध्ये होते आणि तिथं असंच आपला रस्ता आहे ज्याला आपण म्हणतो की जंतर मंतर। एक रस्ता तो रायसीना रोडकडे जातो, दुसरा जंतर मंतर कनॉट प्लेसकडे जातो। त्याच्यात मधात पूर्ण तरुणांना ब्लॉक करून दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून पोलिसांनी खूप मारहाण, म्हणजे तुम्ही बघितलं असेल त्याच्यात, म्हणजे केवढं त्रास दिला आहे त्यांना। तिथली परिस्थिती खूप छान नाही आहे, कारण की तिथे टॉयलेट वगैरे काहीच नाही आहेत आणि सर्व लोक आपल्या स्वतःहूनच प्रयत्न घेऊन लोकांसाठी जेवण किंवा पाणी वगैरे हे स्वतःहूनच आणत आहेत तिथं। सांगा, तुम्ही अमेरिकेहून आले, जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये गेले आणि आज नागपुरात देखील आले आहे। काय सांगाल, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे या सगळ्या आंदोलनाला घेऊन? मी मूळ भंडाराचा आहे, तिथं मी सरकारी शाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत पूर्ण देशभरात जवळपास 97,000 शासकीय शाळा बंद झालेली आहेत। महाराष्ट्रात मागच्या 2-3-5 वर्षात 17,837 शाळा बंद झालेल्या आहेत। तर यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा गोरगरीब लोकांच्या मुलांना काही चान्सेस राहिले नाही। त्यामुळे लोकांमध्ये खूप म्हणजे त्रास झालेला आहे। एंटायर पॉप्युलेशन इज व्हेरी अँग्री राईट नाव। कारण की घराहून ते आता आपण बघितलं, आकांक्षाची आई तिथं आली आहे, तुम्ही ऐकलं आहे की त्याच्यामध्ये किती राग आलेला आहे त्याच्या मनात। म्हणजे हे जे गव्हर्नमेंट आहे हे पूर्णपणे फेल झालेली आहे आणि कॉक्रोच जनता पार्टी, ज्याचा मी कार्यकर्ता पण आहे, त्यांचे 3 मागण्या आहेत आता सध्या। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याच पाहिजे। जे विक्टिम्स आहेत त्यांनी सुसाईड वगैरे केलेले आहे नीट पेपर लीकमुळे, त्यांना 1 कोटी रुपयेचा हे द्यायलाच पाहिजे आणि ज्या मुलांना डिटेन केलं आहे तिथं दिल्लीमध्ये। मला हे सांगा की तुम्ही या CJPच्या आंदोलनामध्ये आलेले आहात आणि इथे आपण बघतो आहे की सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे। ॲक्च्युली म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो या आंदोलनाद्वारे। तुम्ही नितीन गडकरी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहात असं म्हटलं जातं, तरी तुम्ही याच्यामध्ये सहभागी झाले आहात, अमेरिकेतून आलेले आहात, काय सांगा? मी आधीच सांगितलं की म्हणजे जे मोठे आधीचे नेता पण आहेत, त्यांचे नेताच आहेत ते पण म्हणतात सपोर्ट दॅट इज नोबल। म्हणजे जे काही नोबल असलं त्याला सपोर्ट केल्या पाहिजे, कोणत्याही भावनेशिवाय। आणि मला असं वाटतं की हे पूर्णपणे सरकारचा कॅरेक्टर दिसून येत आहेत याच्यामध्ये। आणि जर आपण उभे नाही राहिलो तर जे गोरगरिबांचे, माझ्यासारखे जे लहान विलेजेस किंवा शहरापासून आलेले लोक आहेत, त्यांच्याकडे काहीच म्हणजे पुढे पर्याय राहणार नाही। म्हणून हे महत्त्वाचं आहे की तुम्ही जिथं कुठं पण असाल तर त्यांना इथं येऊन मदत करा, या आंदोलनाला मोठा करा। मला सांगा, तुम्ही त्या दिवशी होतात तिथे ज्यावेळेस 20 तारीख होती आणि संसद चलो हे आंदोलन चालू होतं, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, काय झालं होतं? आपण बघितलं की दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला मोठ्या प्रमाणात। तिथे आपण टीव्हीवर ही सगळी दृश्य बघितली होती, तुम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी आहात, काय झालं होतं? तिथून जंतर मंतर करून टोटल 4 रोड आहेत। तिथून एक रोड आपला रायसीना किंवा जनपदकडे जातो, पुढचा रोड CPकडे जातो, तिथं केरला हाऊस पण आहे एककडे, आणि मधात एक रस्ता जातो जो मधातून निघतो IPO, आणि तिथं कोणतं तरी एक ऑफिस, मोठाचं ऑफिस आहे तिथं, इंडियन पोस्ट ऑफिसचा वगैरे। तर या ऑफिसच्या चारी बाजूंना त्यांनी बॅरिकेड लावलेले होते आणि आतमध्ये पूर्ण तरुणी आणि पूर्ण जे आमचं संसद चलो आंदोलन होता तो फसलं होतं आणि त्यांनी खूप मारहाण केली तिथं आणि खूप पण त्रास दिला तरुणींना। दगडफेक झाली होती, ती कशी काय झाली? म्हणजे दगडफेक दगड पोलिसांनी केली आहे, मी स्वतःहून बघितलेलं आहे। खोटं बोलतात हे लोक, चीटर आहेत
हे काहीतरी सांगतात ते मी खोटं बोलणार नाही, कारण की माझ्यात याच्यात स्वतःचा काहीच स्वार्थ नाही आहे. तर हे दगडफेक पोलिसांनी केली आहे, त्यांच्या अंदाने गुंडा लोकांनी केली आहे. याच्यात कोणताही प्रोटेस्टर इन्व्हॉल्व नाही आहे. आणि आम्ही सारखं त्यांना CJP कॉक्रोच जनता पार्टी म्हणत होती की आपलं प्रोटेस्ट हा पीसफुल प्रोटेस्ट आहे. देखील जंतर मंतरवर त्यांच्या ज्या काही इश्यू असतील त्याच्यामुळे नाही आहेत, हेल्थ इश्यूमुळे. काय वाटतं, हे आंदोलन पुढे जाईल का आणि जी मागणी आहे ती पूर्ण होईल का? आता फक्त हा आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीचा किंवा कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा राहिलेला नाही आहे. कारण की तुम्ही भारताचे पूर्ण स्टॅटिस्टिक्स बघाल तर 15 ते 35 वर्षामध्ये 40 कोटीपेक्षा जास्त तरुण लोक सर्व संतापलेले आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रचंड म्हणजे पॉप्युलेशनचं तुम्ही फ्रस्ट्रेशन मला नाही वाटत की हे गव्हर्नमेंट हँडल करू शकते. हा आंदोलन थांबणार नाही. आणि जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला तर अकाउंटेबिलिटीचे एक स्टेटस सेट होईल. मला वाटते गव्हर्नमेंट खूप घाबरलेली आहे, कारण की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला तर पुढे चांगली लाईनच लागणार आहे तिथून. ती परिस्थिती, दिल्लीतली तुम्ही परिस्थिती पाहिली, त्यानंतर आजचा दिवस आहे. नरेंद्र मोदी यांनी देखील आता एक त्यांचा व्हिडिओ आलेला आहे. त्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची जी आहे चौकशी करू, आणि जे पण एज्युकेशनमध्ये आता जे पण ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यासाठी कुठेतरी आम्ही, त्यांचा एक व्हिडिओ आला आहे, त्याला घेऊन तुम्ही काय सांगता आणि पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? 45 दिवसापासून ते आम्हाला मारहाण करत आहे. मला पण इथं लागलेलं आहे, हे बघा ब्लड निघालेलं आहे. पायाला पण म्हणजे लाठीचार्ज वगैरे आहे. तर हे गप्प बसले होते आतापर्यंत, त्यांना काही वाटतच नव्हता. तरुणांचा मानहान सुरू आहे तिथं, आणि त्यांना पूर्णपणे टॉर्चर करणं सुरू आहे. टॉयलेट बंद करून टाकतात, पाणी बंद करून टाकतात, इलेक्ट्रिसिटी बंद करून टाकतात. तर हे जे नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा सोशल मीडियावर जे काही पोस्टिंग वगैरे आलं आहे ते पूर्ण ड्रामेबाजी आहे. अभिजित दिपके आणि सर्व जे मेन कार्यकर्ता आहेत त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा JP नड्डाने पण बोलवलं होतं, दॅट वॉज अ टोटल टाइम वेस्ट. दे आर नॉट इंटरेस्टेड इन एनी फ्रुटफुल कन्व्हर्सेशन, अँड वॉट एव्हर इवन प्राईम मिनिस्टर इज डुईंग इज ऑल्सो टोटल टाइम वेस्ट. तर पुढे भूमिका काय असणार आहे? हा आंदोलन सुरू राहणार आहे. आपण नागपूरमध्ये बघताय तरुणांचा जोश बघताय आता, आणि बिहारमध्ये बघताय किंवा साऊथ इंडियामध्ये बघताय. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, मग इवन भंडारा, माझा जो लहानसा गाव आहे तिथं पण सकाळी काल वगैरे 10,000 पेक्षा जास्त मुलं मुली तिथं गोळा झाले होते. विजया देशमुख, लोकमत.com, नागपूर.